एक मिनिट आहे, काय लपवतय? आमरे, मला खरं खरं सांग, तुला शपथ आहे माझी, कुणी केलंय सगळं? अगं दीदी, मी तुला मोदकाचा डबा घेऊन आले ना, तेव्हा तिने मोदकाचा डबा न्यायचा नाही म्हणून सांगितलं, आणि ते सगळं करताना माझ्याकडून तिला लागलं बघ. मी तुला सांगितलं होतं. मग थोड्या दिवसांनी आई जेव्हा बाहेर गेलेली ना, आणि तिने त्याचाच राग काढायला माझ्या हातामध्ये स्क्रूड्रायव्हर घुसवला. तिने सगळं बदला घ्यायला केलं हे, आणि अगं बघ की किती मारलंय. आत्या, बाहेर ये. म्हणजे कवाच आलीस? ते सगळं राहू दे. हे काय? अमृताच्या हाताला जखम दिलीस? आजवर तुझं सगळं बोलणं सहन केलं, पण म्हणून आता अशी वागणार आहेस का? तुझा तको वाघमारे ही काय बाई आहे होय? राक्षस आहे, राक्षस. तुम्ही ना लई डोकर चढवून ठेवलं हिला. मी तर म्हणतो हिला निजा नवऱ्याला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. ए सत्या, आमच्या घरात येऊन तू तोंड उचकाटायचं नाही काय? आत्या, या घरचा जावई आहे तो, असं नाही बोलायचं त्याच्याशी. बया बया बया, आता यो बोलणार वय मला? त्याला स्वतःच घर एकत्र बांधून ठेवता आलं नाही, आणि त्यो हिता येऊन आम्हाला शानपणा शिकवणार. आत्या, सत्याच्या घरातल्यांबद्दल काही नाही बोलायचं. का बोलायचं नाही? का बोलायचं नाही का? मग त्याला म्हणा, हिता येऊन मला जी शानपणा शिकवतोस का नाही, ती घरला जाऊन त्याच्या आईला शिकव. ज्याला स्वतःच्या घरात काडीची किंमत नाही, तो माझ्या घरात येऊन माज करणार वी. वात्याबाई बासा, माझ्या आणि माझ्या घरच्यांबद्दल काय बोलला ना तर नाहीतर ना. हो वात्याबाई, माझ्यासाठी ना माझा आणि वाघमारेंचं घर सारखं आहे. मला दोन्ही घरं सुखात पाहिजेत. मला परत जर कुणाला त्रास दिला ना तर असा कार्यक्रम फिक्स करीन की आयुष्यभर लक्षात ठेवा. काय ते बघ, मी स्वतःला त्याच्या जागी बघितलं. तो तिकडनं मला ये करत होतो. ये मी आलो असतो.